बिघडलं का नाही. म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी संसारामध्ये जीवाची सोय लागत नाही. काही बी करा, संसार किती जरी आपण केला पण संसारामध्ये जीवाला काय अभ्यास आहे. संसार दुःख मोळा दुःख मुळ सगळ्याला अनुभव आहे. जिकून तिकून पोळायला लागलं. कसं व्हायला लागलं, आता गार लागायला का पोळायला बोंबले. आता जिकून तिकून कसं व्हायला लागलं, चौकडे हिंगळ. मग सगळीकडे काय दुःख आहे. आणि सुखाच्या स्वादासाठी इकडं तिकडं तोंड घालतो. इकडं बरं होईल, तिकडं बरं, याच्यात बरं आसन, त्याच्यात बरं आसन, याचं बरं आसन, त्याचं बरं आसन. परंतु सगळंच कसं आहे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. कारण सगळेच कसे आहेत, कारण दुःखच वाढून बसला. कारण सगळ्याला वाटतं की आपलं सुख वाढा, परंतु सुख वाढण्याऐवजी का वाढ, दुःखच वाढलं. म्हणून प्रपंच सगळं जमा केला कशासाठी, सुखासाठी. पण सुखाचा पत्ता नाही. सगळं काय दुःख आहे. कारण संसार एकूण कसा आहे, दुःख आहे. म्हणून संसारात दुःख आहे. कारण जे शरीर भेटलं ते सुद्धा कसं आहे, दुःखरूप आहे. कारण ते मरणार आहे. आणि मरण कोणाला आवडतं, करा बरोबर आहात, तिकडे आवडतं कोणाला, ठीक नाही. काही काही माणसं म्हणते ना की एकादशीचं मरण चांगलं असतं, ऐक ना. एकादश मग आज एखादा माणूस जर मिळाला एकादशीला तर काय म्हणते, ते म्हणते एकादशीचं मरण आलं, ऐक नाही. मग आज जमतं की नाही एकादशी ना, कोणाला उरकून घ्यायचं. कोणी म्हणतं की हा ह्यो मरण आलेलं चांगलं असतं. आता काय घोर आहे की नाही. मग कोणाची तयारी असली तर वर हात करा. एकादश बियन पुन्हा काय म्हणजे कोणाची तयारी नाही. याचा अर्थ मरण आवडत नाही, कोणालाच आवडत नाही मरण. आणि मरण येऊ नये, कारण मरणासारखं दुःख नाही, मरणासारखं काही वाईट नाही. आणि म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून आपल्या हातात काहीच नाही. आणि हातात कोणाचे आहे, देवाचे आहे. म्हणून आपण काही जरी केलं परंतु आपलं दुःख, आपलं दैन्य, आपला मृत्यू आपल्याला टाळता येत नाही. आणि ते ज्याच्या हातामध्ये त्याला काय म्हणायचं, देव. चाले हे शरीर कोणाची
मग ज्याच्या हातामध्ये आहे त्याला देव मानायचं. काही काही माणसं म्हणते इतकं देवाच्या नादी लागू नका. मग नादी कोणाला लागावं? तुमच्या लागाव का? कारण आपलं शरीर जे चाललंय ते कोणामुळे चाललं? देवामुळे चाललं. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. कारण आपण जरी इथं असलो तरी पण आपल्यामुळे शरीर चाललं नाही, आणि ज्याच्यामुळं चाललं त्याला देव म्हणायचं. कोण बोलवितो हरी विन. कारण देवाशिवाय बोलता पण येत नाही. देव बोलू द्यायला लागला का आपण बोलायला लागलो? देव चलू द्यायला लागला का आपण चालायला लागलो? पण आपल्याला वाटतं आपणच चालायला लागलो म्हणजे आपण चालूच आहेत का नाही. आणि चालायला लागलो कोण? समजा चाललंय कोणामुळं? देवामुळं. आणि आपल्याला काय वाटतं? आपल्यामुळं चाल, मीच घर चलितो वाटतं का नाही? कोण चलित घर? वाटतं का नाही? आता इथं म्हणतात तुम्ही, नाही तरी आहे का नाही? होय अरे समजा सोय लावलं की नाही? मी करतो वाटतं, पण मी करतो का देव करायला लागला? म्हणजे आपले व्यवहार आपल्या हातात आहे का देवाच्या हातात आहे? आणि सगळं देव करायला लागला असं समजे नाही देवाची भक्ती. याला काय म्हणायचं? देवाची भक्ती. कारण सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. कारण सगळ्याचा सांभाळ कोण करायला लागला? देव करायला लागला. कारण आपल्याला आपलं सांभाळता येतं का? नाही सांभाळता येत. आपण बसलो का देवाने बसू दिलं? नाहीतर मग बसावं लागत. आता बसिलं का आपणच बसलो? होय कसं मला बसलो, आपण बसलो का त्यानं बसू दिलं? म्हणजे देवाची आपल्यावर कृपा आहे का नाही हे मान्य केले पाहिजे. कारण देव आपल्याला सांभाळतोय. कोणाकोणाला? सगळ्याला देव सांभाळतो आणि सगळ्याला देव सांभाळतो. अशा प्रकारचं ध्यानात घेऊन देवाचं प्रेमानं भजन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता प्यासी. कारण सगळ्यांची चिंता कोण करायला लागला? देव करायला लागला. आणि म्हणून आपल्याला आपलं काहीच करता येत नाही, सगळं करू द्यायला लागला देव. आणि म्हणून देव कोणाचा आहे? कारण देवाचा ना आपला संबंध आहे का? जीवाचा करीतो देव. आणि म्हणून देवाचा ना आपला काय आहे? संबंध आहे. कारण देव कोणाचा आहे? आपल्याला देव आपला वाटतो का पोरगा आपलं वाटतं? खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. कोण आपलं वाटतं? आता बायको आपली वाटते का देव आपला वाटतो? खरं बोलला माणूस. कारण आणि आपला कोण आहे? देव आहे. कारण देवानं श्वास ठेवलाय म्हणून बायकोनं घरात ठेवलं का? कसं मग तीच कालमा करीन का नाही अगोदर सगळ्याच्या? कारण कसं असतंय, एखादा माणूस जर घरात मेलं का तर सगळ्याला बाहेर त्याला बली देत. काऊन? की त्याचा धीर लागत नाही एकट्याचा. कारण ती भेसूर दिसतात ते. याच्यातला जर प्राण निघून गेला कसं दिसतंय? हा मग आता या ठिकाणी आहे का नाही तर जीव. आता जीव आहे म्हणून जीव लागायला का पैसे म्हणून जीव लागायला लागला? का अंगावर लय मोठं सोनं घालणाऱ्या मावश्या या सगळ्या म्हणून जीव लागायला का? सगळं सोनं काढून घेऊन फुकून देते का सोन्यासकट फुकून देते? मला माहित नाही इकडचं कसं. काढून घेते, सोनं काढून घेते ना फुकून देते. कारण काय ध्यानात घ्यायचं आपल्याला की आपण कशाला भाव द्यायचाच नाही बाकीच्या वस्तूला. बाकी कशामध्ये गुतायचंच नाही. असू द्या पण गुतायचं कुठं? देवामध्ये. कारण देवाकडं लक्ष लावून राहा गोविंदिका राम राम स्मरा. कधी कधी ह्या सप्त्याची ह्या सप्त्याला नेहमीच
आणि नेहमी तर भजन असलं काय लोक कटाळते धो आणि पैसे नेहमीच असले कटाळते का अण्णा नाही कटाळत आणि भजन रोज असल्यावर रोजच पोथी म्हणले कधी नव्हतं असतंय तुम्हाला काही नाही काम काय का नाही हो? आणि म्हणून त्याला वाटतं जाऊ दे रोजच हे मग चलतंय त्याचं म्हणजे यायला काही आध्यात नाही मध्यात नाही आणि जिथं काही काम नसलं का तिथं मध्ये मध्ये करते आणि म्हणून सकळ मंगळ निधी नाम विठोबाचे हेच काम येणार आहे का नाही कारण पुढे विचारते तुला तू आता देवाला सोडून जे काही करायला लागला पातकी करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू अनेक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला एका जनार्दनी सांगत आहे तोंडी आहा वाचारडे बोडतांची हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे कारण तू देवाचं भजन कर आणि तू जर देवाचं भजन सोडून बाकीच्या भांड्या पंचायती करशील तर मग त्या ठिकाणी तुला दुःखाशिवाय काही हाताला येणार नाही अगोदरच संसारात सगळं दुःख आहे आणि पुन्हा तू बी त्या ठिकाणी पापच गोळा करायला लागला पुन्हा कारण पाप कशानं होतं आपलं जेवढा देवाच्या भजनात टाइम जाईल तेवढं पुण्य व्हावं लागलं आणि देवाला सोडून जेवढं आपण विसरतो का विसरले तया थोर झाली हानी पचतीला खाणे 84च्या नामा सेविन्मुख पुनरपापिया हरिविना धावया न पावे कोणी न पावे कोणी हरिविना धावया न पावे कोणी न पावे कोणी हरिविना धावया न पावे कोणी न पावे कोणी हरिविना धावया न पावे कोणी नामा सेविन्मुख हरिपाठात सांगितलं की नामासी विन्मुख जो नामस्मरण करीत नसला का त्यासारखा पापी कोणीच नाही तो नर पापिया त्याला पापी समजेल पाहिजे म्हणायचं नाही बरं का मनातली मनात कारण कोण कोणाला म्हणावं आपण नामासी विन्मुख तो नर पापिया कारण काय हरिविना धावया न पावे कोणी संकटाच्या वेळी दुःखाच्या प्रसंगी काळाच्या हातातून तुला हरीशिवाय कोणी सोडविणार तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून देवाचं भजन का करायचं अरे देवाशिवाय पर्याय नाही बाकी सगळं या ठिकाणी असलं परंतु काही काम येत नाही हे सगळे जरी असले
कोणी नाही सोडविता. कोण कोण? पुत्र बंधू कांता. आता आमच्यापेक्षा तुम्हाला डबल अनुभव आहे. आम्हाला एक एक आहे, तुम्हाला दोन आहेत. काय का नाही? म्हणून पुत्र बंधू कांता संपत्तीचे, कारण हे सगळे पैशाचे. जोपर्यंत बरं चाललं का तोपर्यंत बरं आहे. एकदा तुमचं बिघडलं का मग मरणाची वाट पाहते. मग तिकडचे विचारतात पुन्हा पाहुणे रावणे बी हाय का म्हातार गेलं आहे का नाही. कारण सगळे काय पाहते? मरणाची वाट पाहते. कधी? अजून कामात आहे म्हणून बरं आहे, अजून बेकामी झालेला नाही, काहीतरी काम करतो, निदान मांजर कुत्रे तरी हाणतो, लेकर तरी सांभाळतो म्हणून कामाच आहे. आणि एकदा का याला काहीच होईना, यालाच होईना, बाकीचे करते का? महाराज सांगत असते की एकूण एकाच्या पुढे पुढे माणसं करते कौर, की ज्याला होतं त्याच्या पुढे पुढे करते का ज्याला होत नाही त्याच्या पुढे पुढे करते. हा, जोवरी चलन. कारण ज्याला होतं का त्याच्या पुढे पुढे करते, आणि ज्याला होत नाही का त्याचं कोणी करतं का? आता गरज कोणला आहे? ज्याला होत नाही त्याचं करावं. पण ज्याचं होत नाही का, ज्याचं होत नाही करणं त्याचं कोणी करीत नाही. आणि ज्याला होत आहे का त्याच्या पुढे पुढे करते. पोहे करू का, शिरा करून, हे खाता का ते खाता. अरे काय खाऊ खाऊच मारायला ते, आता खाऊ खाऊ त्याचं वाढण सगळं. आणि इकडं ज्याला होत नाही का त्याचं कोणी करीत नाही. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, म्हणून प्रामाणिक राहिलं पाहिजे. कोणा सांग? अरे ज्याला मायबाप जर कळाले तर त्याला देव कळत असतो. काय कळत असतो? अगोदर. कारण पुंडलिकानं काय केलं? पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा चेरणी वाय भीमा. ही तपश्चर्या आहे की घरात सुद्धा राहून तपश्चर्या करता येईल. आणि जो माईला माय म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही, त्याला देव कवा कळण. आणि यो जरी करता त्या ठिकाणी देवाची पूजा करीत असला तर देवाला आवडन का? आवडत नाही. कारण खरे देव तो कुठेच. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला की हेची देवाचे भजन सदा राहे समाधान. आपल्या मनाला समाधान वाटलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. कोण्याही जीवाचा न गोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. देवाची पूजा करणं म्हणजे काय? आपल्यापासून कोणाला तकलीफ होऊ नये असं वागणं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर. नाही तर मग त्याचं कसं नुकसान होईल? हा, त्याला कसं खेचता येईल माग की नाही? लांबून काडी टाकून द्यायची ना आपण पेटू द्यायचं, असं नाही करायचं. म्हणून अशा प्रकारचं होत असलं तर चांगलंच करायचं, वाईट कोणाचं चितायचं नाही. कारण मनात नसतं वाईट जरी आपण चितिलं तरी पाप होत असतं. त्याला मानसिक पाप म्हणते. आणि वाणीनं काहीतरी बोलणं वाचिक पाप झालं, आणि शरीरानं त्याला काहीतरी त्रास देणं शारीरिक पाप झालं. म्हणून कोण्याही जीवाचा घडो मत्सर, कारण पाप नाही झालं पाहिजे. आणि म्हणून कारण जीव सगळे कोण आहेत? देवाचे. कारण देवाचे आणि सगळ्या जीवावर देवाचं प्रेम आहे. कारण देवाचं प्रेम आहे म्हणून सगळे जिवंत आहे. म्हणून सगळ्यावर देव काय करायला लागला? प्रेम करायला लागला. म्हणून आपण जर जीवावर एकमेकावर प्रेम केलं तर आपण देवाला आवडतो. म्हणून देवाला जर आवडतं व्हायचं असलं तर जीवावर प्रेम केलं पाहिजे. कारण आपण पाहतो की एखाद्या लेकराला आपण जर त्याच्या माईकून घेतलं आणि म्हणलं की देखो लय चांगलं तुमचं, लयच गुण आहे, तर माईला आनंद होतो. कारण तिला वाटतं ते माझं आहे. कारण तिचं वर्णन करू नका, तिच्या लेकराचं वर्णन करा, तिला आनंद होतो. तसं या ठिकाणी जीवाला जर सुख दिलं तर देवाला आनंद होत असतो. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सरा वर्म सर्वेश्वरा पूजनाचे. म्हणून अशा प्रकारच्या या ठिकाणी साधू संतांना आपला बोध या ठिकाणी केलेला आहे. कारण अनेक प्रकारच्या या ठिकाणी आपल्या मनाला वळण देण्यासाठी, सवय लावण्यासाठी त्याने या ठिकाणी हे नामसंकीर्तन हा भक्ती मार्ग सुरू केला. विठ्ठल
सगळं करून जर देव कळत असला तर संसार सफल झाला. नाहीतर सगळं या ठिकाणी करून जर देव नाही कळाला तर, कारण फळ काय, देव कळायला पाहिजे. संसारामध्ये येऊन देव कळायला पाहिजे, कारण देव कळून शिरी सुटाव, आधी सुटू नाही. महाराज सांगत असते की झाडाला फळ लागाव आणि मग ते फुल गळून जावं. कापसाला असे फुलं लागली आणि ते बोंड लागायच्या आधीच गळून गेले, जमलंच नाही. मग ऐक नाही, आता येतात नाही शेतकरी, कसं व्हायला पाहिजे, बोंड लागल्यावर फुलं गळाले तर काही वाटतं का, आणि अगोदर गळून गेले तर. तसं आपल्याला देव कळाव आणि नंतर शेरी सुटाव. शेरी सुटायच्या आधी देव कळायला पाहिजे, नाहीतर देव कळायच्या आधी शेरी सुटलं की वाया येरझार यटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार. कारण येरझार झाली, येरझार म्हणजे जन्मायचं मरायचं, जन्मायचं सोपं आहे का. किती वेळा जन्मायावे किती व्हावे दुःख कळालं पाहिजे, म्हणून ते दुःख निवारण करण्यासाठी आपण देवाकडे जाऊ. दुःख आहे, परंतु प्रापंचिक माणसाला वाटत असतं पैसा नाही म्हणून मी बेजार आहे, पोरग नाही म्हणून बेजार आहे, हाय तर नीट वागत नाही म्हणून बेजार आहे, काहीतरी करायचे काम ते आमचे होईना म्हणून बेजार आहे. असं काहीतरी अनेक प्रकारच्या समस्या घेऊन तो जगत असतो. परंतु सगळ्यात मोठी समस्या आहे, तुकाराम महाराज म्हणते की सगळ्यात मोठं दुःख कोणते, जन्म आणि मरणाचं. आणि म्हणून सगळ्यात मोठं दुःख आहे जन्म आणि मरण, आणि जन्म मरणाच्या पोटात सगळं दुःख आहे. कारण जन्माताना काय वेदना आहे, काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षण क्षणा तशी गर्भात दुःख झालं. देह कसा आहे, आपण वरून पावडर लावलं पण आतून पाहिलंच नाही काय. रव रव दुर्गंधी रे अमंगळाईचा बांधा, स्मरे त्या हरियारा शरणा जाई. आतून सगळी घाण आहे, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, काय सांगू गर्भीची यातना.
कारण अशा प्रकारचं देहाचं वर्णन आहे, कुठून आलाय आणि कुठं जाणार आहे, शेवटी कुठं जाणार आहे, व्यसन वाट्यात. म्हणून याचं पाहिलं पाहिजे. आपण मधलंच पाहा लागलो, लग्न कसं झालं, ते अल्बम काढून ठेवान बसा पा. कारण काढून ठेवतेत माणसं की असं शरीर राहणार नाही, आणि म्हातारपणी मग बसले पा. आहे की नाही? कवा पाहता काढे नाही, अरे हो अल्बम काढे लग्नातले काढे ना, मामाचे असते का नाही. आणि म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला की हे समज मग ते पाहतात, कारण त्याला वाटत असतं घ्या काढून फोटो, असं राहणार नाही पुन्हा. लग्नामध्ये जर असे केस असतात पसंत केला असतं का तुम्हाला, मग त्यानं काळे केस असतानाच फोटो काढून ठेवले, म्हणजे बसले पाहत मग पुन्हा. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला, हे शरीर रोज बदलायला लागलं. याची काय स्थिती होतीये, कसं होत आहे माग गर्भवासामध्ये, आणि पुढे कुठं जाणार आहे, आणि याची काय पोझिशन आहे मग आता इथं. आणि आपण त्यालाच या ठिकाणी वरून वरून पाणीच मारला, पण आत काय आहे, दुःख आहे, घाण आहे, रोग आहे, रवरव दुर्गंधी. म्हणून गर्भामध्ये काय झालं, गर्भामध्ये दुःख झालं, 9 मास कष्टाला अशी 10व्याने प्रसूत झाली. मधला असं सांगितलं, काय सांगते की गर्भामध्ये काय दुःख झालं आणि पुढं काय दुःख आहे. तुकाराम महाराज सांगते, कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा. बायका म्हणले कधी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. कारण हे संपत्तीचे लोक आहे समजे. तिथून काढायचंय आपल्याला. म्हणून काकडा भजन म्हणलं पाहिजे, हरिपाठ म्हणला पाहिजे, कारण एक पावर तयार होतो मनामध्ये. आणि साधू संतांना उपदेश केलाय आपल्या हिताचा. म्हणून ते म्हणते, धन दारा पुत्र जना. धन म्हणजे पैसा, दारा म्हणजे बायको, पुत्र धन दारा पुत्र. आणि हे लोक पुन्हा समजे बंधू सोयरे सगळे, पण सर्व मिथ्या आहे जाणना शरण रे घा देवासी. कारण हे कोणीच काम येत नाही. कारण घरातून बाहेर काढलं की तिथपर्यंत सगळे येते, आणि फुकून दिलं की येईन का एखादं सांग अंत काळी कोणी. आणि सांगून ठेवले बर का, आपल्या अनुभवाचे. आणि माणसं म्हणते पुन्हा कुठं मसन वाटामध्ये बिड्या फुकी दे, बिडी चालू, बोलणं बी चालू, धुपन बी चालू. काय खरंय माणसं. आता हो आम्हीचे आपल्याला काय आता घरी गेला बी पुन्हा या गप्पा कशा. परंतु लावून घेते का, घरी आले की ते लिंबाचा पाला खाल्ला थुकले की पुन्हा विसरले, पुन्हा चहा पिले की चला म्हणले आता लागा कामाला. आणि म्हणून म्हणते चला भेटायला द्यायला. काऊन की त्याला सांगते ध्यान सोडून आता हे पाहायला काय कर कवर बसतात धरून. कारण त्याला माहितीये की हे आपल्याकडे आलते कशाला असं सांगायला. त्याच्याकडे बी जा आपण कोणा कशाला द्या सोडून म्हणले. आता त्याला
मला वाटतं सगळे सांगायले ध्यान सोडणार आहे ना हे बाकीच कोणी कोणाचं नाही नादी लागत आहे माणसं विसरते वाटतंय आपल्याला काहीला वाटतंय की आपल्याशिवाय घरच चलत नाही आणि ते माणसं गेले त्याचं पहिल्यापेक्षा दणदण चाललंय आता मस्त लहान हो नाही का म्हणून या ठिकाणी गुतायचंच नाही हे माझं आहे ते माझं आहे कोणीच कोणाचं नाही आणि देव आपलाच देव कोणाचा आहे आणि एरी तेरी माणसं सगळीकडून हुकलं ना म्हणते देवाच्या नावावर आता आधी म्हणते का शेवटी म्हणते आधी सगळं करून पाहते मग म्हणते जाऊ दे आता देवाच्या नावावर जे होईल ते होईल आधी म्हणते का शेवटला म्हणते शेवटला म्हणते आधी याचे प्रयत्न पाहतेत करून असं जमतक नाही तसं जमतक नाही आणि मग यांना घेऊन घेऊन नाही जमलं ना मग दिलं म्हणले देवावर सोडून आता असं करत अरे मग त्या ठिकाणी सगळं देवच करायला लागलाय सगळा करणारा कोण आहे देव आहे आणि सगळ्यात जवळचा कोण आहे आणि म्हणून आपला सगळ्यात मोठं दुःख असं जन्म आणि मृत्यू आणि जन्म आणि मृत्यूच्या मध्ये पुन्हा दोन दुःख आहेत मोठा मोठा ठोक ठोक पाहिजे आपल्याला चिल्लर नाही पाहिजे मधली सर्दी खोकला ताप आला जेर झाला अपमान झाला मान झाला हे काय नाही इकलं घेतलं काही नाही हे काय हे तात्पुरते पुढे परंतु मोठं दुःख कोणते मरा तुकाराम महाराज सांगते मरणाची कारे नाही आठवण आठवण आहे का तुला कशाची मृत्यू येणार नाही का आठवण नाही आणि ज्यानं मरणाची आठवण धरली का तो नीट चलत असतो काय येणार आहे उद्या म्हणून आठवण करून द्याले देह जाईल जाईल आयुष्य जात आहे पहा ओळखी धरी नाही तरी झालं अघोरागा कारण हे सगळं काय होणार आहे जाणार आहे आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत देव करून घेतलाच पाहिजे आपण नाही कळाला तर मग त्या ठिकाणी उद्या कुत्र झाल्यावर पिल्ले होणार नाही खाला भेटणार नाही का देव कळणार नाही तिथं संसार चांगला आहे का इथं चांगला आहे कुठं तिथं चांगलं आहे त्याला कुठं पैशाची गरज आहे का कपड्याची गरज आहे का काहीतरी पोरा सोरायची काही वासना आहे का शिकायला टाकायचे कुठं काहीतरी का काहीतरी त्याला निवडून यायचं का हे नाही त्याला कोणला का द्यायला का रोग आहेत त्याला काही समस्या आहेत का काही कोर्टाला भांडणं गेले त्याचे कोणाचे का द्यायचे नाही गेले कोर्टाला भांडण कोणाचे गेले कोणाचे गेले आपल्याला सांगायचं का द्यायचे गेले का कुत्र्याचे गेले का आणि म्हणून चांगले कोण आहे मग संसार चांगला कोण करायला लागला संसारात बेजार कोण आहे अक्कल असून आणि अक्कल कोणाला देईल कारण बुद्धी कोणाला आहे माणसाला दिली ना मग बुद्धीनं आपण देव करून घ्यावा का बाकीच्या नादी लावा कारण बुद्धीनं आपण जर देव नाही करून घेतला तर ती बुद्धीच आपल्याला अशा प्रकारच्या अडचणीमध्ये आली कारण संसारात जर बुद्धी वापरली तर अडचण तयार होते म्हणून ज्याला बुद्धी आहे का त्याचा संसार नसतो संसार कोणाचा आहे बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य जन्म बुद्धीचा पालट पालटा आपली बुद्धी या ठिकाणी संसारात लावायची नाही आणि देवाकड लागलीच पाहिजे कारण आपली बुद्धी काय करायची दुरुस्त होत असती संतांच्या संगतीमध्ये कारण देव कळायला पाहिजे देव आवडला पाहिजे बाकीचं काही मनामध्ये बसलं तर त्याची वासना राहील आणि देव जर मनात बसला तर वासनात राहणार नाही म्हणून जन्म घेणे लागे आणि तेच झाले अंगे तीच वासना हरिरूप झाली मग जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझे भाग म्हणून आपलं कोण आहे ज्याच्यामुळे त्या ठिकाणी आपले सगळे व्यवहार या ठिकाणी व्हायला लागले तो परमात्मा कोणाचा आहे आपला आहे आणि तो परमात्मा जर आपला वाटला तर आपण जागेवर आहे आणि जर आपल्याला जर दुसरंच आपलं वाटू लागलं हे माझं ते माझं ते माझं तर आपल्याला चढलेली माया विघ्ने भ्रमला खरी म्हणता मी माझेनी घरे हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल याच्या अंगात वार भरले म्हणून कवासी त्या ठिकाणी काय होईल सांगता येत नाही
हे मायाच्या विहीन याच्यावर पडलेले आहे. पण अशा प्रकारचे सगळे काय ह्या मायेमध्ये गुंतलेले आहेत. आणि म्हणून मायेतून आपलं सुटायचं, म्हणून या ठिकाणी गुंतायचं नाही. गुंतलो संसारे गा कैसा झालो ते अंध, गुंतलो संसारे गा कैसा झालो मी माझे वाढवणे माया कृष्णेचा बाध, मी माझे वाढवणे माया सोहितना दिसते केला आपोला वध, सोहितना दिसते केला आपोला लागले काळ पाठे सवे कामाय क्रोध, लागले काळ पाठे आज माझा दृष्टी दे पांडुरंग माया बाप्पा चरणावी आलो तुझा निवारोणी बाप्पा म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला की बरंच म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला गुंतलो या संसारे गा कैसा झालो से अंध. म्हणून मी संसारामध्ये काय झालो गुंतलो. म्हणून देवाला म्हणलं पाहिजे गुंतलो या संसारे गा कैसा झालो से अंध. म्हणून देवाची प्रार्थना केली पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. देवा मी गुंतलो, कारण या संसारामध्ये आपला सुटायचं आणि देवाशिवाय कोणी सोडिणार नाही. आणि सुटायची जागा फक्त नरदेहामध्ये. इथं येऊन जर आपण संसारात गुंतलो तर दुसऱ्या देहामध्ये गेल्यावर देवाचं भजन करता येईल का? मग खाता येणार नाही का? खाता येईल. राहता येणार नाही का? लेकर बाळ होणार नाही का? समजा त्या ठिकाणी आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान. मनुष्य देही ज्ञान अधिक जाण उपायाशी. मनुष्य देहात ज्ञान विशेष आहे, बाकी देहामध्ये इथं संसार करणं शहाणपणा नाही. किती मोठा झाला आणि किती कमीला अर्पण मिळाला ना. आणि मरण आवडतं का? आवडत नाही. सगळ्यात वाईट मृत्यू आहे. म्हणून मरणातून पार पडायसाठी देवाला शरण जायचं. आणि देवाला जर आपण जवळ केलं तर आपलं काम होत असतं. म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगितलं आपला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नव्हे. कारण देवाला प्राप्त करून घ्यायचं. जोपर्यंत आपण देव आपलासा करून घेत नाही तोपर्यंत सुख होणार नाही असं तुकाराम मला सांगते. कारण काळ्या दगडावरची रेघ सत्य की तुकाराम महाराज सांगते. कारण त्या काळात त्याने सांगितलेले ते शब्द आज बी खरे आहेत. कारण
कारण त्यांच्यात काही बदल होत नाही. ते बोलणे कसे संतांचं बोलणं आहे आणि खरं बोललेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवाला सुख होणार नाही. कशाशिवाय? कारण काही बी करून पाय परंतु दुःखच होणार आहे. करिता बरोबरी धुरावसी धुरी भावाची यापुरी वाहावसी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. एकच सांगतो म्हणले तुम्हाला, तुम्ही देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करी जा आणि देवाची आळवण करी जा, देवामध्ये गुंता. आणि जर का तुम्ही हे नाही केलं तर तुम्ही संसारामध्ये गुंतले असं मी समजीन. कारण जो देवामध्ये गुंतला नाही तो संसारामध्ये अडकला, तो मायेमध्ये अडकला. त्यानं त्या मायेनं काय केलं? त्याला गुंतिलं. माया विघ्ने भ्रमला. कारण त्याला भ्रम झाला, तो भरकटला. कशामध्ये? मायेमध्ये. म्हणून जोपर्यंत त्या ठिकाणी देवाचं भजन करीत नाही तोपर्यंत तो अलकडच आहे मायेमध्ये गुंतलेला. आणि जेव्हा तो देवाचं भजन करायला लागला तेव्हा त्या ठिकाणी मायेच्या बाहेर पडा. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले तू देवाला आपलंसं करून घे आणि त्याच्याशिवाय तुला सुख मिळणारच नाही. सुख झालं नाही का राहिलं नाही? बरं, राहिलं नाही पण राव वाटलं नाही का? राव वाटलं पण राहिलं का? राहिलं नाही. कारण ठेवता आलं का? ते नाही आलं. पण हे सगळं काय? क्षणिक. कारण इथं ज्या ठिकाणी सुख होतं परंतु ते सुख जीवाला टिकविता येत नाही. कारण तारुण्य गेलं, त्या संग तारुण्याचं सुख गेलं. सगळे सुख या ठिकाणी निघून चालले. पैसा गेला, सुख बी गेलं. म्हणून सगळं काही बालपणा गेला, त्याच्याबरोबर बालपणाचे खेळ बी गेले. म्हणून या सगळ्या संग सुख निघून चाललं. पण ज्याला सुख पाहिजे तो तसाच आहे, सुखाची पुन्हा वाट पाहत बसलाय. पुन्हा काहीतरी जमायचं त्याला, पुन्हा काहीतरी सुख मिळवायचंय. परंतु देवाशिवाय काय नाही, सुख नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगते तू असे सुखासाठी अनेक प्रयत्न करायला लागला परंतु देवाला आपलंसं कर. आणि देवाला जोपर्यंत आपलंसं केलं नाही, जवळ केलं नाही तोपर्यंत सुख तुला मिळणार नाही. आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. किती या ना घे तू संसारामध्ये, संसारात घे, परमार्थात घे. इकडची इकडं कर, याची टोपी त्याला कर, त्याची याला कर, सगळ्या तुला का घालण्यास परंतु काही सुख होणार नाही. सगळं काय व्हावं लागलं? दुःखच व्हावं लागलं. कारण संसारामध्ये सुख नाही कोठे आली या संसारा. कारण देवाला सोडून काय नाही, सुख नाही. म्हणून सुख पाहिजे असलं तर देवाला जवळ करायचं. आणि देवाला जवळ करणं म्हणजे देवाचं सतत नामस्मरण करणं, देवाचं भजन करणं. म्हणून देवाचं भजन करणं. हरी तुझे नाम गाईन अखंड, 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 हरी तुझे तुझे नाम गाईन
आवडी अखंड, कारण अखंड म्हणजे खंड नाही होऊ देणं. नित्य मनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. कारण नेहमीच जो देवाचं भजन करतो तर देव तिकडं येत असतो. कोणाकडं? त्याच्याकडं. जेथे कीर्तनाचा तेथे पांडुरंग वा. कारण देवाकडे जायचं काम नाही. सुखी येतो घरा नामा संकीर्तन, साधन पै सोपे न लगती सायास. सुखी येतो घरा, कारण सायास करायचं काम नाही. देव येत असतो, परंतु तिथं प्रेमानं त्या ठिकाणी देवाला बोलावं लागत असतं, देवाला आपलंस करावं लागत असतं. बाकी काही आवड नाही पाहिजे, देवच आपला वाटला पाहिजे. कारण सगळं करायचं कोणासाठी? देवासाठी. अरे संसार करा, पण संसारासाठी नाही, देवासाठी करा. देवाला आवडतं तसं राहा. जसं बाईनं मालकाला आवडतं तसं वागलं पाहिजे. तिला काय म्हणायचं? पतिव्रता. पतीची या माता अनुसरे पतिव्रता, अनायासे आत्महिता पाहावे जीवी. अनायास तिनं तपश्चर्या केली, तिचे तप झाले, लय मोठे डोंगरासारखे तप केले तिनं. पण काय केलं? फक्त पतीची या माता अनुसरे ती पतिव्रता. नाहीतर मग यानं आरे गेले की तिनं लगे कार, यानं एक म्हणलं की तिकून लगे दोन, असं नाही बरं का. पतीची या माता अनुसरे ती पतिव्रता. तसं ती पतिव्रता पतीच्या मताप्रमाणे राहते. तशा प्रकारचं भक्त सुद्धा कसा असतो की जे देवाला आवडतं तसं राहत असतो. त्याला काय म्हणायचं? भक्त. कारण आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा गजर, रात्रंदिवस तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. कारण देवाला काय आवडतं की देवाला त्याचं नामस्मरण करणं आवडत असतं. सगळ्यात जास्त काय आवडतं? नामस्मरण करणं, देवाचं होऊन राहणं. मी कोणाचा आहे? देवाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. आता वरून वरून म्हणायचं घरी गेल्यावर मी कोणाचा आहे? तुमचाच आहे. पण मनातले मनात काय म्हणायचं? नक्की ध्यानात राहील की मी कोणाचा आहे? देवाचाच. आणि वरून वरून दाखवत लागल ना. नंतर असं जर म्हणलो की आता आम्ही तुमचे नाही आणि तुम्ही आमचे नाही, म्हणते जा मग आता यायला जमन तसं म्हणायला आहे का नाही? बाकीच्या जमन का? म्हणून आम्ही कोणाचे? देवाचे. म्हणून देव सगळ्यात जवळचा कोण आहे? देव आहे. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, ते नेहमी ना जीवा. त्याच्याशिवाय जीवाला सुख भेटणार नाही. देवाला सोडून जे जे काही करशील ते सगळं महाराज सांगा दुसऱ्या चरणामध्ये. ये रती माई गे दुःखाची जनाती, 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 ये रती माई दुःखाची जनते नाही आदी अंती अवसानी. देवाला सोडून सगळे माईक आहे. माईक आहे म्हणजे हे नाही बरं का. माईक म्हणजे काल्पनिक आहे, खरे नाहीत.
कारण देवाला सोडून आपण ज्याच्या नादी आहे त्या वस्तू खऱ्या नाही. म्हणजे देव खरा आहे आणि आपण बी कशी खरे आहेत. म्हणून आपण खऱ्याच्या नादी लागावं, खोट्याच्या नादी लागू नाही. कारण देह जर माझा म्हणावा तर तो रोज मारायला लागला, बाकीचं जर माझं म्हणावं तर परत निघून गेले. कारण लहानपणी परिस्थिती राहिली का, की लहानपणीचे घरातले माणसं राहिले का तुमच्या बाबा, तुमच्या घरात जे लहानपणी माणसं होते तेच आता आहेत का बदलले? बदलले का नाही? पहिल्यानं घर भरलेलं होतं, आता बी घर कसं आहे भरलेले, पण माणसं बदलले. पहिल्यानं कोणते माणसं होते, आजी आजोबा येऊन तो बाकीचे बायका आणि पोरं तर नव्हतेच वाटतं नाही का, पहिले लहानपणी कुठं होते. आणि आता जे आले सगळा ते पहिला लॉट निघून गेला आणि दुसरा लॉट आला. आपल्याला वाटतं घर भरलेले, आता भरलेले एकूण रिकाम व्हालं, एकूण बाजावर तर मसनात गेलं आहे की नाही. आणि जरा थकलेलं बाजावर गेलं आणि जरा कर्त होतं ते पुन्हा थकलं आणि शाळातलं पुन्हा कर्त झालं आणि शाळामध्ये पुन्हा पाळण्यातलं आलं, पाळणारी काम झालं पुन्हा पाळण्यात दुसरं आलं. असं चालूच आहे फिराबी. आपल्याला वाटतं घर भरलेलं आहे, कायचं भरलेलं आहे, एकीकून रिकाम व्हायला असंच आहे बरं का. हे लय मोठं संसारात नादी लागायचं नाही, पाहिलं पाहिजे. त्याच्यात बदल व्हायला लागला आणि हे कवाशी गुरकुर निघून जाईल काही सांगता येत नाही. म्हणून देव प्राप्त करून घ्यायचा येरते माईक दुःखाची. कारण आपण ज्याच्या नादी आहेत का त्या वस्तू खऱ्या नाहीत. त्याच्यामध्ये प्रचंड बदल व्हायला लागला, वेगानं बदल व्हायला लागला आणि काही काळामध्ये त्या जाणार आहेत माहित नाही. याचा ना आपला कायमचा संबंध तुटल्या कसं तुटणार आहे, बऱ्याच जणांचा तुटलेला आहे ना, आपला सुद्धा याचा संबंध तुटणार आहे. आणि तुटायच्या आधीच याचा ना आपला संबंध खरा नाही असं ओळखून मोकळं व्हायचं. कधी? आता. कारण हे संबंध उद्या राहणार नाही आणि राहणार नाही आणि मग आपल्याला याची वासना राहील आणि पुन्हा कुत्र होऊन यावं लागलं. कुठं? घरात फिरायला. कोणाच्या? त्याच्याच. मग चिरंक नाही घरामध्ये, जतन कशी होऊ द्यावं, जन्म घेणे लागे असं होत असतं. म्हणून हे रे ते माईक. म्हणून या माईक पदार्थात जास्त लक्ष घालून नाही, राहू द्या तितक्या पुरतं सांभाळा लागत म्हणून. पण देवाचं भजन जास्त करी जा म्हणले महाराज. हे रे ते माईक दुःखाची जनती, दुःखाला उत्पन्न करणारे नाही आधी आणते. कारण माग होतं का हे तरुण पण माग होतं का, म्हातारपणी राहील का? म्हातारपणी तरुणपणाचा पत्ता नाही आणि बालपणी बी पत्ता नव्हता. आता दिसायला लागलं पण खरं आहे का नाही आधी आणते हवसाने. म्हणून असं या ठिकाणी करून घेणं, देवाचं होऊन राहणं, देवासाठी सगळं करणं. सगळं केलं तर कशासाठी केलं? देवासाठी. का देवासाठी करा का देवालाच लुटा? काय चालू महाराज लोक. आम्ही कीर्तन केलं, आम्हाला काय पाहिजे? पाकिट पाहिजे. म्हणजे आता महाराज बी काय झाले, पाकिट प्लेयर झाले. जेव्हा जास्त पैसे घेईन तेव्हा जास्त मोठा महाराज. आता जास्त मोठा महाराज का जास्त खोटा महाराज? आणि जे घेत नाही का त्याला काय येत म्हणजे त्याला बनाबनी करता येत नाही, तुम्हाला लुटता येत नाही. कारण तुकाराम महाराजांनी लोकांना उपदेश केला तर त्याच्या घरी राख रांगोळी लागली, सगळं काही त्याचं काय झालं पांगलं. आणि यायचं कसं काय जमलं बाबा एवढं? कारण हे काय करायला लागले, लोकांना भोंदायला लागले, देव सांगायला लागले का यायच्या सोयीनुसार बोलायला लागले आणि सगळ्या लोकांना अंधारात ठेवायला लागले. तुम्ही आम्हाला पुन्हा कधी बलितान जास्त पाकिट कवा देता कसे देता ही आयडिया त्याच्याकडे आली. तुम्हाला देव नाही कळून द्यायचा आणि देव कळून द्यायला तुम्ही त्याला काही देणार नाही. आणि जे देव कळून देते का त्याला कोणी काही देत नसतं, कोणी काही मानित नसतं त्याला. कारण तो कोणाचं वर्णन करीत नाही. आणि ज्याला पैसे घ्यायचे का तो म्हणतो असतो यायनं पंगत दिली, हे गायनाचारी हे काय तुमचं नाव मला ध्यान नाही माहित नाही. हे मृदंगाचार्य म्हणजे भजने लोकांकडे असतं बरं का महाराजाला बरी ना यायचे नाव त्याला घ्यावं लागते. आपल्याला वैयक्तिक महाराजाचं म्हणायचं कोणता महाराज म्हणतो, परंतु असं चाललंय जगामध्ये कुठं बी असंच आहे. जास्त काय परमार्थ असा लोपले
जन्मले ज्ञानजगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंगा. आणि साधू संतांना हे उघड करायसाठी प्रसंगी अवतार घेतले, परंतु लोकायला काही उजळना, खरं काही लक्षात येईना आणि हे झाकून टाकायचे लोक. कारण त्याचा व्यवहार सुधरून घ्यायला परमार्थाची गरज नाही, तुम्ही नरकाला जायला गरज नाही, त्याचा हात धुवून घ्यायचा. मग खरं कळायला पाहिजे. आणि तुकाराम महाराजांनी खरं सांगितलं, आणि खरं सांगितलं त्याची संसारात फजिती झाली. कोणी केली? लोकांना खोपला पाटील गावीची हे लोक आता मज भिक कोण घाली, आता यानेच वे सांगली म्हणती निवाडा करीती दिवानात गोष्ट गेली. कुठे गेली? कोर्टात गोष्ट गेली. खोपला पाटील, त्या काळात पाटील लोक होते गावामध्ये. न्यायाधीश कोण असायचं? पाटील म्हणे ती पूर्व दिशा. त्यानं म्हणलं त्याला ज्याला टाकायचं की तो ज्या, त्याला तो म्हणला याला सोडायचं की तो सुटला. असं पाटलाकडे कारभार होता. पण पाटीलच खोपला. तो म्हणला तुम्ही आता भजन करायचं, गावात करायचंच नाही भजन. मग त्याला जास्त अडचण होती का आपल्याला जास्त अडचणी? आपल्याला तर भजन म्हणलं की कोणी म्हणलं उद्या आमची पंगत तुम्हाला जेवायला, आहे का नाही? आहे का नाही? सप्ताह म्हणलं किती पैसे गोळावते. पण तो काळ चांगला का ह्यो काळ चांगला आहे? मग ह्यो काळ चांगला आहे. त्याला लोकांना संसार करू द्यायला नाही आणि परमार्थ बी करू द्यायला नाही, भजन करू द्यायला नाही. संसारात बी फजिती झाली आणि परमार्थात बी फजिती केली. आणि त्यानं त्याच्या करता काहीच केलं नाही. कोणासाठी केलं? आणि त्याला त्याच्यासाठी करायची गरज नव्हती. कोणासाठी केलं? आपल्यासाठी केलं. परंतु आपल्याला आपली पण काळजी नाही, दुसऱ्याची तर सोडावं. आपल्याला आपली पण काळजी नाही. हेरते माईक, आणि त्या माईक पदार्थाला आपण घट्ट धरलेले. हेरते माईक दुःखाची जनती. आपण याला किती धरलं तरी पण शेरी सुटणारच एक दिवस. आपण किती जरी प्रपंच माझं माझं म्हणलं, घरातल्याला दारातल्याला सोयरे धारे माझे म्हणले, तर ते सोयरे धारे श्वास गेला की नेऊन पुरते त्याच्या हातानच. तू म्हणशील माझे पोर हे तर तुझ्या घरचे चोर. हे काय? म्हणून सगळ्यात मोठा चोर कोण आहे मला सांगायचं नाही, आहे का नाही? आहे का नाही? जो जास्त लुटीन तो कोण आहे? कोण चोर आहे? नाही ध्यानात आलं? विठाल सगळी याच्या नावावरच ओढून घेतो दिवस व्हायच्या आधीच, आहे की नाही? आणि फुकून बिमना तेवढ देतो, त्याच्या हातानच काढ लावायचा माने. ओळखून आपल्याला काय जास्त लावायचं नाही. म्हणून लक्षात घ्यायचं की रे ते माईक दुःखाची जनती नाही आधी आणती. अरे ह्या बाकीचा पसरा सोडून दे म्हणले, काय नादी लागला? हे तात्पुरते. आभाळाची सावली बेगडाची बाहुली, विषयाचे संसुखम बेगडाची बाहुली आभ्राची सावली. हे कवरक राहणार आहे. काय म्हणते? 4 दिन की चांदणी आणि फिर अंधेरी राहते. भस्कर निघून जाईल कवासिक जायचं. म्हणून ते आहे तो उरक आपलं काम करून घ्यायचं. आणि देवाशिवाय देव तू स्वैरा तरी आता नंतर नाही बर का. कोणी कोणी म्हणतं आम्ही नंतर करू, आमचं सोयीला लागू द्या. आमचे पोराय सोरायचे लग्न झाले ना, मग त्याच्या हातात कारभार द्यायचा ना, आम्हाला हेच करायचं. मग आता दुसरं काय करायचं नाही असं सांगतो तर म्हणते आम्हाला हेच करायचं आता. त्याचे पुन्हा ते लेकराचे लग्न केले, मग त्याचे बाळात पण पुन्हा त्या लेकराचे पुन्हा ते त्याचे लहान लहान लेकर कोण सांभाळील? मग पुन्हा याला सांभाळावं लागतं. आणि म्हणून संसारामध्ये माणूस सुटतच नाही. एकेकून सुटला की एककड बांधलेला आहे. आणि शेवटी पण त्याला मोकळं देत नाही, जाऊ देत नाही. शेवटला बांधून देते कालाची हाती. आणि अंगावर तर तसंच होती नाही का? अंगावरच घेते काढून या सोनं नाणं काढून घेते. आणि कपडे फपडे जाऊ दे म्हणते, सतरंजी ते टाकून दे म्हणते. तुमच्याकडे असंच आहे का? आणि अंगावरचे दागिने माल सगळा काढून घेते आणि बाकी समज टाकून देते. ते कपडे ते गोधडे कशाला होतात? सासू सासू साकी
सांगितलं की सासूसाठी रडे सुना, परंतु ती बिचारीच एकटी त्या ठिकाणी बेमान नाही, सगळेच बेमान आहेत. सगळेच कसे ती उग बेमान आहे बिचारी, ऐक नाही लोक जे म्हणून तिला काही म्हणायचं, सगळेच असे आहेत घरातले स्वार्थाचे सगळे. तुकाराम महाराज म्हणाले, परंतु त्याला वाटलं आता एकदम कसे म्हणावं, त्याला म्हणायचं की हे अगोदर बेमान आहे, परंतु बाकीचे कुठे इमानदार आहेत. मग कोणाचे मायबाप, कारण सगळे असेच आहेत. आपले कोणीच नव्हती असं पण तुकाराम महाराज म्हणले ना, आपले कोणीच नाही, आपले कोणीच नव्हती निश्चयची ती दृढ झाला. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे कोण, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. कोणीच कोणाचं नाही. आणि असं माणूस मान्य पण करतो, खरंच काय आहे, कोणी कोणाचे पण बेतल्यावर, बेतायच्या आधी ध्यानात घ्यावा, आणि बेतल्यावर तर मग कळून फायदा नाही, मग काय कामाचे. कारण वेळ निघून गेला ना, म्हणून सगळा वेळ निघून गेल्यावर मग ध्यानात येऊन काय फायदा आहे. जोरक अजून आयुष्य शिल्लक आहे तोरक आपला कळालं पाहिजे. आपण नीट देवाचा मार्ग धरला पाहिजे, देवाला जवळ केलं पाहिजे, आणि देवाला जवळ करून आपण देवासारखेच झालो पाहिजे. अविनाशक कारण देवाचं पिसं लाव. आता सगळ्याला पिसं नाही लागलेलं का, पण कशाचे, संसाराचं पिसं लागलं, घराचं पिसं, पैशाचं पिसं, बायकोचं पिसं, नवऱ्याचं पिसं, लेकराचं पिसं, हे समजा काय लोकमान्याचं पिसं, सगळे पिशे लागले. आणि म्हणून ते म्हणले देवाचं पिसं लाव, लावी म्हणा पिसे. आणि देवाचं पिसं लावल्यावर तुला कळन की मी सुद्धा कसा आहे, अविनाशी आहे. कारण मी देवासारखाच आहे का देवच आहे, देवच होईन म्हणते ते होती, पहिले देव असते ते. आणि म्हणून जरा धोरणावर येते देवाचं नाव घेतल्यावर, त्याला त्याचा अंत करून शुद्ध होतं, त्याला आपण देव आहेत असं कळत असत. पण कधी खऱ्याच्या नारी लागल्यावर. म्हणून या ठिकाणी सांगितलं अविनाश करी आपले आयसे. आणि त्यासाठी मग देवाचं पिसं लावा, नेहमी देवाचं भजन करी जाय, म्हणजे देवाचा ध्यास लागला ना तुला कळन अरे देवन मी काय दोन नाही एकच आहे. तुझा माझा आयशे परी जैसे तरंग
सागरी देवा तू आणि मी कसे आहेत? जसे समुद्र आणि तरंग कसे आहेत? म्हणायला दोन आहेत पण असायला कसे आहेत? हेम अलंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही. अलंकार आणि सोनं नुसते म्हणायला दोन आहेत पण असायला कसे आहेत? झुंबर म्हणलं मी सोनं नाही आलं का? सोनं म्हणलं मी झुंबर नाही आलं का? म्हणून म्हणायला दोन पण असायला कसे? तसं देव आणि मी काय म्हणून एक करून घ्यावा. मला शेवटी सांगते तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून या ठिकाणी एकदा तुला असं करून घ्यावं लागल आणि एकदा शरीर धरलं ना तर आता एवढीच बार त्या ठिकाणी सोडायचं काम आहे कारण धरलेले आहे म्हणून. पण पुन्हा तुला आता दुःखरूप जन्म यायचं काम नाही कारण तू देवाला मिसळला आता आणि हे शरीर धरलेलं आहे आणि आपलं नाही, हे खोटं नाही. याला त्या ठिकाणी तुला आता सोडावं लागणार आहे. परंतु पुन्हा दुःखरूप शरीर दुःख देणारा देह तुला भेटणार नाही कारण तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे. कारण अशी कीर्ती म्हणजे न मरणं त्या ठिकाणी उरत असतं आणि मरणार असतं. मरणाऱ्याच्या वासना सुद्धा राहत नसत्यात आणि वासना नाही तर जन्म सुद्धा भेटत नसतो आणि दुःख येऊनी संपत असत्या कारण देव कळाला. ज्या कामासाठी आला ते काम झालं. म्हणून आपण आपल्या कामासाठी यावा आपलं काम करून घ्यावा आणि हे काम करायसाठी आपण इथं आलोय. संसार सोयीला लावायचा निघून जायचं यासाठी आलो नाही. पुन्हा वासना धरायच्या आणि पुन्हा डुक्कर व्हायचं यासाठी आलो नाही. देव कळून घेऊन आपलं कल्याण त्या ठिकाणी करता येतं असा हा राजमार्ग आहे. संतांना सांगितलेला आहे आणि हेच कथा कीर्तन करून या ठिकाणी आपलं ध्यानात घ्यायचं असतं. म्हणून झालेली सेवा आपण संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण राम देऊ. थोडं भजन घेऊ आपण. विठोबा रखुमारे Kumar